रब्बी मका बियाणे पक्षी उकरून खात होते. दरवर्षी होणारे नुकसान पक्ष्यांना इजा न होता वाचवले. नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कपच्या. पक्ष्यांना इजा न होता आपल्या पिकाचा बचाव श्री नितीन पाटील यांनी केला आहे. तो कसा ऐकूया त्यांच्याकडून. मका या पिकाची शेतीशाळा अटेंड केल्यानंतर मला पक्षी रेबीन या गोष्टीबद्दल मला माहिती मिळाली आणि मी त्या पक्षी रेबीनेचा वापर माझ्या शेतामध्ये करायचा असं ठरवलं. कारण गेल्या वर्षी माझ्या मिरगाला जी मी मका केली त्यामध्ये मला घोरड्या, साळुंक्या आणि खारीपासून खूप मला नुकसान झालं होतं आणि केमिकलचा वापर करूनही मला ते नुकसान टाळता आलं नव्हतं. म्हणून मी आता हा नवीन पर्याय मला समजल्यानंतर मी माझ्या शेतात त्याचा वापर करायचं ठरवलं. पक्षी रेबीन बद्दल आमच्या तालुक्याचे समन्वयक पाणी फाउंडेशनचे आहेत, त्यांना याबद्दल गोष्टीबद्दल विचारणा केली व त्यांनी ते आपल्याकडे आहे व त्यांनी मला ती उपलब्ध करून दिली आणि मग ते मी घेऊन आलो. 305 ही दक्षिण उत्तर लावलेली आहे आणि जमिनीपासून 1.5 फूट अंतरावर लावलेली आहे. दक्षिण उत्तर आपल्याला यासाठी लावायचं आहे की उगवतीचाही प्रकाश त्या रिबणीवरती पडतोय आणि मावळतीचाही प्रकाश त्या रिबणीवरती पडतोय आणि बांधताना रेबिनी हे थोडासे पिळा घालून बांधायचे. त्यामुळे काय होतं, चमकतंय आणि लाईटीसारखं ते चमकत राहतंय. शेतामध्ये याचा खूप फायदा झालेला आहे. खारुट्या, भोरड्या आणि साळुंक्या यापासून होणाऱ्या नुकसानावर माझं टळलेलं आहे आणि पक्ष्यांनाही यामुळे नुकसान झालेलं नाही. आपल्या शेताभोवती भरपूर झाडे आहेत, त्यामुळे मला ह्याचा खूप त्रास होता आणि रोज त्याला राखणीसाठी शेतामध्ये येणं ही माझ्यासाठी शक्य नव्हतं. कारण माझं शेत ही घरापासून जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती आहे. पण ही पक्षी रेबीन ही रेबीन माझ्या लक्षात आल्यानंतर ह्याचा वापर केल्यानंतर मला याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. आता इथून पुढे येणाऱ्या पिकामध्येही आता सध्या माझी काही महिन्या 2 महिन्यानंतर ज्वारी पीक येईल, त्यामध्ये मी त्याचा वापर करणार आहे. बाजरीमध्ये पण वापर करणार आहे आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक मका एक शेतामध्ये मी याचा वापर करणार आहे. अरे वा, पक्ष्यांना इजा पण झाली नाही आणि आपल्या पिकाचं संरक्षण सुद्धा झालंय. हा उपाय आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये नक्की करावा. आजच्या बातमी तिथेच थांबूयात. अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर.